पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या शहरामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। 2 8 वर्षीय आणि 9 वर्षीय सख्या चिमुकल्या बहिणींची हत्या करून या मुलींचे मृतदेह हे पाण्याच्या ड्रम मध्ये सापडले आहेत। राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरातील राहणाऱ्या एका आचार्यानं या दोन्ही बहिणींची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय। या आचार्यानं दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणलं। तिथंच सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। आपलं बिंग फुटेल या भीतीनं त्याने एका बहिणीचा जीव घेतला आणि त्यानंतर घाबरलेल्या आचार्यानं दुसऱ्या बहिणीला देखील संपवलं। त्यानंतर मृत्यूची खरंतर या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळ ड्रम मध्ये मृतदेह ठेवल्याचं सांगितलं जातंय। राजगुरुनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा देखील दाखल झाला होता। हा तपासात खरंतर संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आल्यात, तर बहिणींची मृतदेह शवविच्छेदनासाठी अहवालासाठी आता पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आली आहेत। या अहवालातून नेमकं काय काय घडलं हे संपूर्ण स्पष्ट होणार आहे। राजगुरुनगर शहरामध्ये 2 चिमुकल्यांच्या हत्येमुळे खळबळ माजलेली आहे। खरं तर काल दुपारीच या ज्या 2 चिमुकल्या मुली आहेत त्या बेपत्ता झाल्या होत्या। हे जे ठिकाण आहे या ठिकाणी ह्या मुली राहत होत्या आणि घराच्या अंगणात खेळत असताना त्या बेपत्ता झाल्या। या संदर्भात शोध सुरू असताना याच ठिकाणी वरच्या बाजूला जे घर आहे त्या ठिकाणी हे मृतदेह अक्षरशः ड्रममध्ये छिन्न अवस्थेमध्ये आढळून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच आपल्याला या सगळ्या बाबतीतली तीव्रता कळू शकते। रात्रभर पोलिसांनी या संदर्भात शोध घेतला। आजूबाजूचे जे CCTV होते त्याचाही तपास केला। त्याच्यामध्ये जो संशयित आरोपी आहे तो आढळलेला आहे। या संशयित आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे। याचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही। पोलीस माध्यमांसमोर सध्या येऊन बोलत नाहीये। मात्र आपल्यासोबत तिचे नातेवाईक आहेत। आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने हा प्रकार घडला, काय प्रकार घडला एकूण आणि कशा पद्धतीने घडला। 1 वाजता मुली गायब झाल्या होत्या आणि 1 वाजल्यानंतर आम्हाला 6 वाजता भावाने फोन केला आणि आम्ही कमानला राहायला होतो। तिथून आम्ही 6 वाजता निघून आलो। इथं आल्यावर आम्हाला भावाने सांगितलं ते मुली बेपत्ता आहे। आम्ही शोध घेतला। चंद्रमा गार्डन, क्रीडा संकुल, तिनेवाडी रोड, परत तुम्हाला सांगतो हे आपलं बुट्टेवाडी फाटा, सगळं आम्ही शोध घेतला। आम्हाला काय सापडलं नाही। मग आम्ही CCTV फुटेज चेक करीत होतो तर हे पाहुणे गायछाप खायला बाहेर आले। त्यांच्याबरोबर एक पोलीस निरीक्षक ते आले आणि त्यांनी यांना उचकाय लावलं आणि खाली त्यांचं घर उचकलं आणि त्याच्यानंतर मग वरती गेले आणि वरती गेल्यानंतर त्यांचा मृतदेह एका बॅलरमध्ये साप आढळून आला। तर पोलिसांनी कशा पद्धतीने आता कुणाला ताब्यात घेतलंय, काय तपास आहे? घेतलंय, ताब्यात घेतलेला आहे। हो। तर अशा पद्धतीने आपण पाहिलं तर हा सगळा प्रकार घडलेला आहे। निश्चितच याबाबत संताप व्यक्त केला जात आहे। 2 चिमुकल्या ह्या आता मृत अवस्थेत आढळल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी देखील टाहो फोडला आणि एकूणच आता या सगळ्या प्रकरणाचा तपास हे खेड पोलीस करतायत। अविनाश पवार, NDTV मराठी, राजगुरुनगर, पुणे।